अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे गव्हाच्या उत्पादनात लक्षणीय घट येते. तण काढणीनंतर तुम्हीही गव्हाला खते देण्याचा विचार करत असाल तर आधी गव्हातील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे तपासा आणि मगच खतं देण्याचं नियोजन करा. गव्हाचं चांगलं उत्पादन मिळवायचं असेल तर पिकातील अन्नद्रव्याची कमतरता ओळखणं गरजेचं आहे. ही लक्षणे कशी ओळखायची आणि उपाय काय करायचे याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया. पिकाला खते देताना सहसा माती परीक्षणानुसार दिली जात नाहीत. खतांचं नियोजन करण्यापूर्वी पिकातील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणं ओळखणं गरजेचं आहे. मुख्य अन्नद्रव्यांपैकी नत्र कमतरतेमुळे गव्हाची पाने पिवळी पडतात. पिकाची नीट वाढ होत नाही. याशिवाय नत्र कमतरतेमुळे फुटवे कमी येतात. पीक वेळेअगोदर तयार होतं आणि ओंब्याही छोट्या राहतात. सेंद्रिय घटकांचं प्रमाण कमी असलेल्या आणि जास्त सामू असलेल्या जमिनीत गव्हाची लागवड केली असेल तर अशी लक्षणे दिसतात. यावर उपाय करताना पिकामध्ये अशी लक्षणे दिसल्यास 19-19-19 या विद्राव्य खताची 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिकाला लागणारं दुसरं महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे स्फुरद. गव्हाच्या पानांवर, शिरांवर आणि खोडांवर जांभळे चट्टे पडले असतील, पिकाची वाढ होत नसेल आणि ओंब्याही लहान असतील तर गव्हाला स्फुरद कमी पडते असं समजावं. सेंद्रिय घटकांचा अभाव, चुनखडीचं जास्त प्रमाण आणि स्फुरदाची कमतरता असलेल्या जमिनीत स्फुरदाची कमतरता दिसून येते. अशा वेळेस DAP किंवा 12-61-00 हे खत 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. गव्हातील लोहाच्या कमतरतेमुळे नवीन पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडून शिरा हिरव्या राहतात. लोह जास्तच कमी असेल तर पूर्ण पान पिवळं होतं. जुनी पाने देखील पिवळी पडण्यास सुरुवात होते. पाणथळ, चुनखडीचं प्रमाण जास्त असलेल्या जमीन तसेच जमिनीत गरजेपेक्षा जास्त झिंकचे प्रमाण असल्यास लोहाची कमतरता जास्त प्रमाणात होते. लोहाची कमतरता दिसून आल्यास फेरस सल्फेट 50 ग्रॅम किंवा चिलेटेड फेरस 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. गव्हामध्ये जर फुलातील कळीचा रंग फिकट हिरवा होऊन कळी मरत असेल आणि परागीभवनात अडथळा येऊन ओंब्यात दाणे कमी भरत असतील तर बोरॉन ह्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे हे होतंय असं समजावं. त्यासाठी जमिनीतून बोरॅक्स 2 किलो प्रति एकर याप्रमाणे पेरणीवेळी शेणखतात मिसळून द्यावं. जर फवारणीद्वारे बोरांचा पुरवठा करायचा असेल तर बोरिक ॲसिड 5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. याशिवाय गव्हाच्या भरघोस उत्पादनासाठी पेरणीनंतर 55 आणि 70 दिवसांनी 19-19-19 या विद्राव्य खताची 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अशा प्रकारे गव्हामध्ये खतांचं व्यवस्थापन केल्यास भरघोस गहू उत्पादन नक्की मिळेल.